एकदा एक भक्त स्वामी समर्थ यांच्या दर्शनाला आला. तो स्वभावाने चांगला होता, पण त्याला एक सवय होती. त्याला नेहमी वाटायचं की सगळं माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे. तो स्वामींच्या समोर बसला आणि नम्रपणे म्हणाला, स्वामी, मला एक समस्या आहे. मला नेहमी वाटतं की सगळं माझ्या मनासारखं व्हावं. जर तसं झालं नाही तर मला राग येतो, दुःख होतं आणि मन अस्वस्थ होतं. मी काय करू? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहू लागले. थोड्या वेळाने स्वामी म्हणाले, तुला एक छोटी गोष्ट सांगतो. स्वामी म्हणाले, एक शेतकरी होता. त्याने खूप मेहनत करून शेत पेरलं. पण त्याला वाटायचं की पाऊस माझ्या मनासारखा पडला पाहिजे, वारा माझ्या मनासारखा वाहिला पाहिजे, सूर्यही माझ्या मनासारखा असला पाहिजे. एक दिवस देवाने त्याला संधी दिली आणि म्हणाले, ठीक आहे, आता सगळं तुझ्या मनासारखं होईल. शेतकरी खूप खुश झाला. त्याने पाऊस, ऊन आणि वारा सगळं आपल्या मनाप्रमाणे ठरवलं. काही महिन्यांनी पिकं मोठी झाली, पण जेव्हा कापणीची वेळ आली तेव्हा त्याला दिसलं की धान्याच्या कणसांमध्ये दाणेच नव्हते. तो खूप दुःखी झाला आणि देवाला विचारलं, असं का झालं? देव म्हणाले, तू पाऊस आणि ऊन तर दिलंस, पण वादळ आणि अडचणींना जागाच दिली नाहीस. अडचणींमुळेच झाड मजबूत होतं आणि दाणे तयार होतात. इतकं सांगून स्वामी समर्थ भक्ताकडे पाहत म्हणाले, माणसाला वाटतं सगळं त्याच्या मनासारखं व्हावं, पण देवाला माहीत असतं आपल्यासाठी काय योग्य आहे. जर सगळं मनासारखंच झालं तर माणूस कधी मजबूत होत नाही. हे ऐकून भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपली चूक समजली. तो नम्रपणे म्हणाला, स्वामी, आता मला कळलं. मी प्रयत्न करेन, पण परिणाम देवावर सोडेन. स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले, मनासारखं झालं तर आनंद मान आणि नाही झालं तर देवावर सोड. त्यातच खरा शांततेचा मार्ग आहे. जीवनात सगळं आपल्या मनासारखं होत नाही, पण जे होतं त्यामागे देवाची काही ना काही योजना असते. त्यामुळे विश्वास ठेवून शांत राहावं. देव नेहमी चांगलाच करतो. जय जय श्री स्वामी समर्थ.